कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तात्या बोला ना काही। दाजी दाजी काय झालं दाजीश्री? मामा बघ ना तात्या कसं करतायत, त्यांना सांग ना बरं व्हायला। तात्या तात्या काय होतंय? आत्या आत्या उठा ना, तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे का? मला सांगा, मी देते बनवून। असं नका करू ना तात्या, तात्या उठा की। तात्या बोला ना काहीतरी। थांबा जरा, काय होत नाही, तू वर घाल। वर तू हात सोड। हा अरे पण मी काय म्हणतो, दाजीसनी नेमकं झालंय तरी काय? ओव्हर अल्कोहोलमुळे झालंय। वहिनी ह्या घे गोळ्या। अक्का तात्या बरे होतील ना? तात्यांना काय होणार नाही ना? अक्का हे बघा, प्लीज तुम्ही अशा पॅनिक होऊ नका। ही रडण्याची वेळ नाहीये, आपल्याला तात्या मामांना सांभाळायची वेळ आहे। बरं, सूर्याला कोणी कळवलं का? हा येतोय। बरं मी काय म्हणते, ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करावं लागेल। आपल्या गावात ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे का? अरे खेडेगावात कुठली आली ॲम्ब्युलन्स? हर येळेला इथं डॉक्टर मिळत नाही, आणि कुठून आणणार ॲम्ब्युलन्स? मग मामा कुठली तरी गाडी बघ ना, उशीर नको व्हायला। तात्यांना काय झालं तर? डॅडी रोडचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार आहे बरं का? आज भेटून आलोय त्यांना, सांगितले हे जो कॉन्ट्रॅक्ट दुसरीकडे कोणाकडे गेलं तर अख्ख्या जन्मात रोड होऊ देणार नाही बा। वाह बघितलं का छत्री? चिरंजीव तुमची ही रग पाहिली का? आम्हाला तरुणपणातल्या आम्ही आठवतो। काय आठवतो का छत्री? बरोबर आहे। हे साम्राज्य काय असंच उभं केलंय का? पण पुढं पुढं आमच्या ध्यानात आलं की हे दमबिम देत बसण्यापेक्षा आपणच आपलं नाव मोठं करायचं। एकदा का ते नाव मोठं झालं ते नाव सगळी काम करते। तुम्ही दम दिला नसता तरी कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार याची खात्री होती आम्हाला। तुमच्या धीर नाही चिरंजीव, वाट बघायला शिका। तुम्ही दरवेळी वाट लावायला जाताय। नाही वाट बघलच मी, पण काम नाही ना झालं तो वाट लावायला पण कमी करणार नाही। लावा की नको कोण म्हणते, आम्ही आहोत की तुमच्या पाठीशी। अरे वा, अरे आमच्या दोघे बी बायकांना आमच्या मनातलं कळायला लागलं का काय? आता चहाची तलफ आली होती, चहा हजर। तुमचं चहाचं आणि त्या तात्या मामाचं दारूचं व्यसन आयुष्यात कधी सुटल असं वाटत नाही। कशाला त्या दलिंदर माणसाचं नाव काढलं? आता यांनी एवढ्या प्रेमाने आणलेला चहा आम्हाला गोड लागेल का? तसं नाही, आता येताना दिसला होता आम्हाला म्हणून बोलून गेलो। दारूच्या दुकानापाशी गुट मळत होता, दारू मिळत नव्हती म्हणून जीव पार खाली वरवत होता। आत्ताही पिऊन पडला असेलच कुठंतरी गटारात। पडू दे, त्यात लायकीच आहे ते। आधी बायको पळून गेल्याच्या दुःखात पित होत, आता सून पळून आणल्याच्या आनंदात पित असेल। आरामखोर, या घराची वाट लावणार आम्ही। पण कधी
आपण नुसतं बघत बसलोय डॅडी. त्या सरनोबतांच्या भरोशावर राहिलो ना तर काहीच होणार नाही. आपला बदला आपणच घेऊन टाकू. चिरंजीव, आता काय सांगितलं? धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी. तुम्ही डोक्यानं काम करायला सोडून मनानं काम करता. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा, भावनेच्या आरी जाऊन घेतलेला कुठला बी निर्णय माणसाला खड्ड्यातच घालतो. बरोबर बोलतोय का आम्ही? अहो, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आता झाडाचं काय कच्च फळ तोडून खाता काय? नाही ना. तुम्ही असं करा, दांड्याचं बघा, बाकीचं आम्ही बघतो. ना बोला विश्वासराव, बोला. तात्याला बाहेर पाठवायचंच नव्हतं, कशाला पाठवलं? हो नाना, ऐकलंय का कधी पोरींचं? ऐकलंय का कधी? काय अवस्था करून घेतल्या बघा ना. सगळं चांगलं चाललं होतं, सगळं चांगलं चाललं होतं. कितीतरी वर्षानं हे घर हसत खेळत होत, आणि मामा आपल्याला लवकर काहीतरी करायला लागेल. तात्या, सूर्या, तात्या, तात्या, काय झालं तुम्हाला? हा तात्या, अहो डोळे उघडा ना. तात्या, तात्या, अहो तात्या डोळे उघडा ना. डोळे का उघडा ते? तात्या डोळे उघडा ना. हे बघ, अहो पोरगा आलाय तुमचा. सूर्या, सूर्या डोळे उघडा बघा. अहो डोळे उघडा ना तात्या. हे बघा, माझी आई निघून गेली, तुम्ही पण मला सोडून गेला ना, तर माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतो तुम्हाला. अहो उठा ना तात्या. अहो खास करताय आता का उठणार? माझी आई निघून गेली, पूर्वी लग्न करून निघून जातील. तुम्ही असं चाल, अहो मी एकटं पडेन की तात्या? कोण आहे माझ्या म्हणजे सांगा बरं. मी एकटं पडेन ना. चालेल का तुम्हाला? चालेल का? सूर्या तुमचं पोरगा एकटं पडेल चालेल का? नाही ना, पुन्हा करा मला एकटं पाडू. उठा तात्या, उठा. मला तुमची गरज आहे तात्या, मला गरज आहे तुमची. मला माझा बाप पाहिजे, मला माझा बाप पाहिजे, मला माझा बाप पाहिजे. तात्या उठा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.